प्रिय भक्तांनो, 27 मे 2026 रोजी येणारी पद्मिनी एकादशी म्हणजेच पुरुषोत्तम एकादशी ही साधी तिथी मानली जात नाही। हा दिवस अत्यंत पवित्र, रहस्यमय आणि दिव्य ऊर्जांनी भरलेला एक दुर्मिळ योग मानला जात आहे। असे सांगितले जाते की या दिवशी ब्रह्मांडात एक विशेष आध्यात्मिक कंपन निर्माण होणार आहे, ज्याचा प्रभाव थेट मानवाच्या भाग्यावर, धनप्राप्तीवर आणि जीवनातील अडथळ्यांवर पडू शकतो। अनेक संत, महात्मे आणि ज्योतिष अभ्यासक असे मानतात की या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी पृथ्वीवर बरसते। सनातन धर्मातील प्राचीन ग्रंथांमध्ये पुरुषोत्तम एकादशीला अत्यंत पुण्यदायी मानले गेले आहे। असे म्हटले जाते की या दिवशी श्रद्धेने व्रत, जप आणि पूजा केल्याने अनेक जन्मांची दरिद्रता दूर होऊ शकते आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचे मार्ग उघडू शकतात। काही राशींसाठी हा दिवस विशेष शुभ परिणाम घेऊन येणारा मानला जात आहे। ग्रहांची स्थिती, महालक्ष्मी योग आणि शुभ गोचर यांच्या संयोगामुळे या एकादशीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे। आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की सर्व 12 राशींवर या पद्मिनी एकादशीचा काय प्रभाव पडू शकतो आणि कोणते उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा अधिक प्रमाणात मिळू शकते। मेष राशीच्या लोकांसाठी ही पुरुषोत्तम एकादशी अत्यंत शुभ मानली जात आहे। ग्रहांची स्थिती तुमच्या धनभाव आणि वाणी भावाला मजबूत करत आहे, त्यामुळे आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात। जे लोक खूप काळापासून घर, जमीन, फ्लॅट किंवा एखाद्या मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत होते, त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक मानला जातो। व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आला म्हणून अहंकार वाढू देऊ नका। नम्रता आणि संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येणारा ठरू शकतो। घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवू शकतात। काही लोकांना अचानक धनलाभ किंवा जुन्या अडकलेल्या कामात यश मिळू शकते। या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करणे आणि गरिबांना अन्नदान करणे शुभ मानले जाते। मिथुन राशीच्या लोकांसाठी ही एकादशी नवीन संधी घेऊन येऊ शकते। करिअर, व्यापार आणि नोकरीत अचानक चांगल्या घडामोडी होण्याचे संकेत आहेत। जे लोक दीर्घकाळ आर्थिक समस्यांशी झुंजत होते, त्यांना हळूहळू मार्ग दिसू लागू शकतो। या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक मानले गेले आहे। कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ कौटुंबिक सुख आणि मानसिक स्थैर्य वाढवणारा ठरू शकतो। घरातील जुने वाद मिटण्याची शक्यता आहे। काही लोकांना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात। या दिवशी तुळशी मातेपुढे तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते। सिंह राशीच्या लोकांसाठी ही एकादशी आत्मविश्वास आणि यश वाढवणारी मानली जाते। व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीचे चिन्ह दिसू शकतात। अडकलेली कामे मार्गी लागू शकतात, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। या दिवशी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घालणे शुभ मानले जाते। कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक नियोजन आणि स्थिरतेसाठी चांगला मानला जातो। काही लोकांना अचानक लाभ किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते। धार्मिक कार्यात मन लागेल। या दिवशी भगवान विष्णूंना केशर मिश्रित दूध अर्पण करणे शुभ मानले जाते। तुळ राशीच्या लोकांसाठी ही एकादशी घरातील वातावरण सुधारण्यास मदत करणारी ठरू शकते। मानसिक तणाव कमी होण्याचे संकेत आहेत। व्यवसायात नवीन संपर्क आणि चांगल्या संधी मिळू शकतात। या दिवशी लक्ष्मी मातेच्या मंत्रांचा जप करणे अत्यंत लाभदायक मानले गेले आहे। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो। दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवू शकते। या दिवशी गरजूंना पिवळी वस्त्रे दान करणे शुभ मानले जाते। धनु राशीच्या लोकांसाठी ही पुरुषोत्तम एकादशी अत्यंत सकारात्मक मानली जात आहे। आध्यात्मिक प्रगतीसोबतच आर्थिक उन्नतीचेही संकेत आहेत। प्रवासातून लाभ मिळू शकतो। या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करणे विशेष फलदायी मानले जाते। मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ संयम आणि धैर्य ठेवण्याचा आहे। आर्थिक लाभाचे योग तयार होत आहेत, पण घाई गडबडीत निर्णय घेणे टाळावे। या दिवशी गरिबांना अन्नदान करणे आणि तुळशी पूजा करणे शुभ मानले जाते। कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो। अचानक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संपर्क यांचे संकेत आहेत। या दिवशी भगवान विष्णूंना पिवळे फळ अर्पण करणे लाभदायक मानले गेले आहे। मीन राशीच्या लोकांसाठी ही एकादशी मानसिक शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवणारी मानली जाते।
घरातील वातावरणात शांतता वाढू शकते. आर्थिक समस्या हळूहळू कमी होण्याचे संकेत आहेत. या दिवशी श्री हरी श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. भक्तांनो, पुरुषोत्तम एकादशीचा खरा अर्थ फक्त धनप्राप्ती नसून आत्मशुद्धी, सकारात्मकता आणि भगवंताशी जोडले जाणे हा आहे. या दिवशी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करा, स्वच्छ पिवळी वस्त्रे धारण करा आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करा. तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. या दिवशी काही गोष्टी टाळणेही आवश्यक मानले जातात. राग, वादविवाद, खोटे बोलणे, नकारात्मक विचार आणि तामसिक भोजन यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, कारण व्रताचे खरे फळ मनाच्या शुद्धतेत आणि श्रद्धेत असते. जेवढे शक्य असेल तेवढे गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा पिवळी फळे दान करा. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी केलेले दान अनेक पटींनी शुभफल देणारे मानले जाते. शेवटी हात जोडून अशी प्रार्थना करा, हे श्रीहरी विष्णू, हे माता लक्ष्मी, आमच्या जीवनातील दरिद्रता, भय आणि अडथळे दूर करा. आमच्या परिवारावर सदैव कृपा ठेवा. आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी आणि सकारात्मकता द्या. भक्तांनो, श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचारांच्या आधारावर केलेली छोटी भक्तीसुद्धा जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणू शकते. भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या आणि आपल्या परिवारावर सदैव राहो. परंतु या पवित्र दिवशी चुकूनही एखाद्या गरजू, गरीब किंवा असहाय व्यक्तीचा अपमान करू नका. आपल्या मनात अहंकाराला अजिबात स्थान देऊ नका. वाणीवर पूर्ण नियंत्रण ठेवा आणि रागापासून दूर राहा, कारण धार्मिक मान्यतांनुसार तुमचा एकही कठोर शब्द सुद्धा माता लक्ष्मीला अप्रसन्न करू शकतो. मेष राशीच्या लोकांनी या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेपाशी थोडी हळद अर्पण करून गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि मनोभावे प्रार्थना करावी की आपल्या घरात धन, धान्य आणि सुखसमृद्धीची कधीही कमतरता भासू नये. वृषभ राशीच्या लोकांसाठी 27 मेची पुरुषोत्तम एकादशी ही धन, ऐश्वर्य आणि सुखसमृद्धीचे विशेष योग घेऊन येणारी मानली जात आहे. शुक्र ग्रहाची शुभकृपा तुमच्यावर राहू शकते. बराच काळ चालू असलेली आर्थिक अडचण, मानसिक ताण किंवा कर्जाचा भार हळूहळू कमी होण्याचे संकेत आहेत. व्यापार, कला, सौंदर्य आणि सृजनशील क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अचानक मोठा लाभ, नवा करार किंवा महत्त्वाची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नती किंवा पगारवाढीचे योग तयार होत आहेत. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होऊ शकतात. पण या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी की या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अपमान होणार नाही आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत. पैसा आणि यश मिळाले तरी दिखावा आणि अहंकार टाळा. एकादशीच्या दिवशी घरातील महिलांना आदराने गोड पदार्थ द्या आणि शक्य असल्यास साखर, तांदूळ किंवा शुद्ध दूध यांसारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान करा. धार्मिक मान्यतानुसार यामुळे शुक्र ग्रहाची सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते. मिथुन राशीच्या लोकांसाठी ही एकादशी अत्यंत फलदायी मानली जात आहे. व्यापार, संवाद कौशल्य आणि बुद्धिमत्तेशी संबंधित क्षेत्रात मोठी प्रगती होण्याचे संकेत आहेत. बराच काळ सरकारी कामात अडकलेली प्रकरणे किंवा वारंवार अडथळे येणाऱ्या योजना आता मार्गी लागू शकतात. देवगुरु बृहस्पती आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची निर्णय क्षमता आणि दूरदृष्टी अधिक प्रभावी होईल. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात यश मिळण्याची शक्यता वाढेल. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. परंतु या काळात विनाकारण वाद, चर्चा किंवा इतरांची निंदा करणे टाळावे. तुमची ऊर्जा फक्त सकारात्मक कार्यात वापरा. एकादशीच्या सकाळी स्नान करून गायीला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. संध्याकाळी भगवान विष्णूंसमोर शांत बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने अडकलेले मार्ग हळूहळू खुलू शकतात. कर्क राशीच्या लोकांसाठी 27 मेची पुरुषोत्तम एकादशी एखाद्या मोठ्या दैवी कृपेप्रमाणे मानली जात आहे, कारण तुमचा स्वभाव भावना, कुटुंब आणि मनाशी खोलवर जोडलेला असतो. ही एकादशी तुमच्या जीवनात मानसिक शांती, कौटुंबिक सुख आणि समृद्धीचे नवे दार उघडू शकते. घरातील गैरसमज, तणाव किंवा नात्यांमधील दुरावा हळूहळू कमी होऊन पुन्हा प्रेम आणि आपुलकी वाढण्याची शक्यता आहे. जे लोक बराच काळ आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते त्यांनाही सकारात्मक बदल जाणवू शकतो. आर्थिकदृष्ट्या सुद्धा लाभाचे संकेत आहेत. जुने अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा पितृसंपत्तीशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने सुटू शकतात. मात्र या दिवशी संध्याकाळी घरात कोणताही कोपरा अंधारात ठेवू नका. घरभर प्रकाश ठेवा आणि नकारात्मक विचारांना मनात स्थान देऊ नका.
सकाळी भगवान शिव आणि श्रीहरी विष्णूंना कच्च्या दुधात थोडे केशर मिसळून अभिषेक करणे शुभ मानले जाते. संध्याकाळी एक स्वच्छ नाणे घेऊन मनोकामना व्यक्त करीत तुळशीच्या कुंडीत हलक्या मातीखाली ठेवावे. धार्मिक मान्यतानुसार यामुळे घरात धन आणि समृद्धीचा स्थिर वास राहतो. सिंह राशीच्या लोकांसाठी ही पुरुषोत्तम एकादशी सूर्याच्या तेजस्वी ऊर्जेसह अत्यंत प्रभावशाली योग निर्माण करत आहे. सरकारी कामे, नेतृत्व, राजकारण किंवा उच्च पदाशी संबंधित क्षेत्रात मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. बराच काळ अडकलेली कामे मार्गी लागू शकतात, परंतु या काळात विनाकारण वाद, चर्चा किंवा इतरांची निंदा करणे टाळावे. तुमची ऊर्जा फक्त सकारात्मक कार्यात वापरा. एकादशीच्या सकाळी स्नान करून गाईला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. संध्याकाळी भगवान विष्णूंसमोर शांत बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने अडकलेले मार्ग हळूहळू खुलू शकतात. न्यायालयीन प्रकरणे, कायदेशीर अडचणी किंवा खोट्या आरोपांपासून सुटका मिळू शकते. आत्मविश्वास प्रचंड वाढेल आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींशी नवीन संबंध तयार होऊ शकतात. हे संबंध भविष्यात मोठ्या संधी आणि आर्थिक लाभ देऊ शकतात. पण या यशासोबत नम्रता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अहंकार किंवा इतरांना कमी लेखण्याची वृत्ती टाळा. सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य देताना तांब्याच्या पात्रात थोडे कुंकू, अक्षत आणि लाल फूल मिसळावे. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला हळद लावून तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. कन्या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती आणि पुरुषोत्तम एकादशीचा प्रभाव धर्म, कर्म आणि भाग्याशी संबंधित क्षेत्रात अत्यंत सकारात्मक परिणाम देणारा मानला जात आहे. बराच काळ थांबलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. शिक्षण, लेखन, संशोधन, अध्यात्म किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळू शकते. तुमची बुद्धिमत्ता आणि नियोजन शक्ती अधिक प्रभावी होईल. नवीन संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात. आर्थिकदृष्ट्याही सुधारणा होण्याचे संकेत आहेत. विशेषतः मेहनतीने केलेल्या कामाचे फळ आता मिळू शकते. मात्र या काळात अतिविचार, चिंता आणि स्वतःवर शंका घेणे टाळा. भगवान विष्णूंच्या नामस्मरणासोबत दिवसाची सुरुवात करा. शक्य असल्यास एकादशीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला हिरवी मूग डाळ, फळे किंवा सात्विक अन्न दान करा. धार्मिक मान्यतेनुसार असे निस्वार्थ दान भाग्याचे बंद दरवाजे उघडू शकते. कन्या राशीच्या लोकांसाठी जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात आता भाग्याची पूर्ण साथ मिळण्याचे संकेत आहेत. जे काम शेवटच्या क्षणी अडकत होते किंवा वारंवार बिघडत होते ती आता सुरळीत पूर्ण होऊ शकतात. मनातील गोंधळ, भीती आणि मानसिक ताण हळूहळू कमी होईल. विवाह योग्य लोकांना चांगल्या आणि सुसंस्कृत कुटुंबातून उत्तम विवाह प्रस्ताव मिळू शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र अचानक मिळणाऱ्या यशामुळे किंवा पैशामुळे लोभ वाढू देऊ नका. कोणतेही बेकायदेशीर काम, शॉर्टकट किंवा विचार न करता गुंतवणूक करणे टाळा. मेहनत आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. या एकादशीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला थंड पाणी, अन्न, फळे किंवा गोड सरबत दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार असे निस्वार्थ दान भाग्याचे बंद दरवाजे उघडू शकते. तुळ राशीच्या लोकांसाठी 27 मेची पुरुषोत्तम एकादशी एखाद्या मोठ्या वरदानासारखी मानली जात आहे. तुमच्या राशीत तयार होणारे विशेष योग अचानक धनलाभ आणि आर्थिक स्थैर्य देणारे ठरू शकतात. अनावश्यक खर्च कमी होतील आणि साठवलेला पैसा वाढू शकतो. घरातील वाद, मतभेद आणि तणाव कमी होऊन वैवाहिक जीवनात पुन्हा गोडवा निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या आजारांपासूनही आराम मिळू शकतो. अनेक वर्षांची मेहनत आता फळ देऊ लागेल. पण या शुभ दिवशी कोणत्याही प्राणी, पक्षी किंवा जनावरांना त्रास देऊ नका. दया, प्रेम आणि करुणा हाच तुमच्या यशाचा मोठा आधार ठरेल. एकादशीच्या संध्याकाळी मंदिरात जाऊन सुगंधी अगरबत्ती किंवा इत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे शुक्र ग्रहाची सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात सुखसुविधांची कमतरता राहत नाही असे मानले जाते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा पवित्र दिवस अचानक मोठे सकारात्मक बदल आणि गुप्त धनलाभाचे प्रबळ योग घेऊन येत आहे. तुमचे विरोधक कितीही ताकदवान असले तरी या काळात त्यांची ताकद कमी होऊ शकते. परदेशात जाण्याची, तिथे स्थायिक होण्याची किंवा मोठा व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. मात्र या काळात राग, उतावळेपणा आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे. मन शांत आणि स्थिर ठेवा. संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर किंवा तुळशी मातेपाशी मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावून भगवान नृसिंहांचे स्मरण करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार यामुळे शत्रू आणि अडथळ्यांपासून संरक्षण मिळते. धनु राशीच्या लोकांसाठी
27 मेचा दिवस जुने त्रास, आर्थिक संकटे आणि शत्रूंपासून मुक्ती देणारा मानला जात आहे. आर्थिक परिस्थितीत मोठा आणि सकारात्मक बदल दिसू शकतो. माता लक्ष्मीच्या कृपेने करिअर, नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याचे संकेत आहेत. समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि लोक तुमचा सल्ला घेऊ लागतील. जे लोक पाठीमागून त्रास देत होते ते हळूहळू शांत होतील. अडकलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. धनु राशीच्या लोकांनी या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करून सत्यनारायण भगवान किंवा श्री हरी विष्णूंची श्रद्धेने पूजा करावी. काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे टाळून पिवळे किंवा पांढरे वस्त्र धारण करणे शुभ मानले जाते. तुम्ही परिधान केलेला पिवळा रंग देवगुरु बृहस्पतीची कृपा आकर्षित करणारा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार हा रंग तुमच्या भोवती एक सकारात्मक आणि संरक्षणात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो, जी नकारात्मकता, वाईट नजर किंवा मानसिक अस्थिरतेपासून दूर ठेवण्यास मदत करते. कर्म आणि न्यायाचे अधिपती शनिदेवांच्या मकर राशीच्या लोकांसाठी ही पुरुषोत्तम एकादशी करिअर, व्यवसाय आणि रोजगाराच्या क्षेत्रात नवीन सुवर्ण संधी घेऊन येणारी मानली जात आहे. अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि परिश्रमांचे फळ आता मिळण्याचे संकेत आहेत. जे तरुण नोकरीच्या शोधात भटकत होते त्यांना उत्तम संधी मिळू शकते. व्यवसायात सतत नुकसान सहन करणाऱ्या लोकांच्या कामाला अचानक गती मिळू शकते. जमीन जुमल्याशी संबंधित प्रकरणांमध्येही यशाचे योग आहेत. मात्र मकर राशीच्या लोकांनी या पवित्र दिवशी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी. कोणत्याही गरीब, मजूर, नोकर किंवा रिक्षाचालक किंवा गरजू व्यक्तीचा हक्क हिरावून घेऊ नका. कोणाची मेहनतीची कमाई रोखू नका आणि कोणाचे मन दुखावू नका. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्नदान करणे किंवा प्रेमाने भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते. शनिदेव न्यायप्रिय असल्याने अशा सेवाभावी कृतीमुळे त्यांच्या कृपेचे फळ अधिक मिळते असे मानले जाते. कुंभ राशीच्या लोकांसाठी ही पुरुषोत्तम एकादशी भाग्याचे दीर्घकाळ बंद असलेले दरवाजे उघडण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहे. तुमच्या जीवनात चालू असलेला शनीचा जड प्रभाव आता भगवान विष्णूंच्या आराधनेमुळे सकारात्मक दिशेने वळू शकतो. अडकलेले पैसे, उधार गेलेली रक्कम किंवा सरकारी कामात अडकलेले आर्थिक व्यवहार आता मार्गी लागू शकतात. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. निस्संतान दाम्पत्यांना संतती सुखाचे संकेत मिळू शकतात आणि घरात शुभ कार्यांची तयारी सुरू होऊ शकते. या दिवशी काळ्या किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे टाळा. त्याऐवजी हलक्या आकाशी रंगाचे वस्त्र धारण करणे शुभ मानले जाते. संध्याकाळी एखाद्या जुन्या पिंपळाच्या झाडाखाली गायीच्या तुपाचा दिवा लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे ध्यान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार यामुळे सौभाग्य, संपत्ती आणि यशाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. देवगुरु बृहस्पतीची दुसरी रास म्हणजे मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी 27 मेची पुरुषोत्तम एकादशी एखाद्या जुन्या सुंदर स्वप्नाच्या पूर्ततेसारखी ठरू शकते. अध्यात्म, भाग्य आणि धनाशी संबंधित क्षेत्रात अत्यंत शुभयोग निर्माण होत आहेत. या काळात तुम्ही ज्या नवीन कामाची सुरुवात कराल त्यात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल. घरात विवाह, मंगल कार्य किंवा इतर आनंददायी कार्यक्रमांचे वातावरण निर्माण होईल. मात्र या दिवशी खोटेपणा, चुगली किंवा इतरांची निंदा टाळणे अत्यंत आवश्यक आहे. मन गंगाजलासारखे स्वच्छ आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा शांतपणे श्रवण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. प्रिय भक्तांनो, पुरुषोत्तम एकादशी ही केवळ उपवास करण्याची तिथी नाही, तर आत्मशुद्धी, सेवा, दान आणि श्रद्धेचा महापर्व मानले जाते. जेव्हा मनुष्य प्रामाणिक श्रद्धा, सकारात्मक विचार आणि निस्वार्थ भावनेने छोटे छोटे उपाय करतो, तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा त्याच्या जीवनात अनुभवता येते असे मानले जाते. या दिवशी मनातील मत्सर, द्वेष आणि लोभ दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. ही पवित्र माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या दिवसाचे महत्त्व समजू शकेल. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न स्वतःलाही पुण्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरतो.